मैत्रिणी ना तुम्ही तिच्या? हो काका. तुम्हाला कळलं नाही? तुम्ही काय करत होता? हिचं एखादं प्रेम प्रकरण वगैरे नाही? तिला कोणी फसवलं नाही ना? नाही काका, तिला कोणीच फसवलं नाही. पण काय? काका, निशाला एक मुलगा आवडतो. पण काका, त्याचे सध्या काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे तो निशाशी लग्न नाही करू शकत आणि म्हणून तो तुम्हाला भेटू नाही शकला काका. आणि या फ्रस्ट्रेशनमध्ये निशाने हे पाऊल उचलले. बरं झालं आम्ही वेळेत आलो, नाहीतर काय झालं असतं देवाच ठाऊक. काय नाव आहे त्याचं? शेखर मोहिते. शेखर काय म्हणाले? शेखर मोहिते. कुठे राहिले हे दोघं? हा, संपदा सांगून गेले होते. अगं जेवणाची वेळ झाली तरी पत्ता नाही त्यांचा. बघ ना, शेखर दादा तर कायम वेळेत असतो. आज कुठे राहिला काय माहिती. शेखर, अरे किती उशीर तुला यायला. कुठे होतास तू दिवसभर? हा, शेखर काय झालं? अरे एवढं रडतोयस कशाला? शेखर, काय झालं सांगशील की नाही? अरे तू सांगितल्याशिवाय कसं कळणार आम्हाला? आई, निशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय? मी वेळेवर पोहोचलो म्हणून मी तिला वाचू शकलो आहे. मी माझ्या निशाला गमावलं असतं. अरे पण काय झालं? एवढं संकट आलं तिच्यावर? आई, तिने माझ्यामुळे हे सगळं केलं. तुझ्यामुळे? हो. आई, निशाची इच्छा होती की मी तिच्या बाबांना भेटावं, त्यांच्याकडे तिच्यासाठी मागणी घालावी. पण मी कुठल्या तोंडाने त्यांना भेटू ग? त्यांनी आपल्या घराबद्दल विचारलं तर मी काय सांगू? सांग ना, तूच सांग मला, मी काय सांगू? असं सांगू का की माझे बाबा खुनी होते, त्यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगली? की असं सांगू की माझी आई पोळी भाजी केंद्र चालवते? शेखर काय बोलतोयस तू हे? अगं काय चुकीचं बोलतोय मी? माझ्या भावंडांबद्दल विचारलं तर काय सांगू मी? सांग ना. माझा भाऊ उन्हाटक्या करत फिरतो, त्याला धड नोकरी सुद्धा नाहीये. आई, आपली परिस्थिती चांगली असती ना तर मी कधीच निशाशी लग्न केलं असतं ग. हे बघ, कशाचं तरी खापर कशावर फोडू नकोस. तुला निशाशी लग्न करायचंय ना, मग जा कर. माझा मुळीच विरोध नाहीये त्याला. आई, अगं अशा परिस्थितीत निशाशी लग्न करणं शक्य नाहीये ग. नाही, मला नाही जमणार. आई, आणि समीरला सांगून ठेवा, तिथे कट्ट्यावरती बसून टाइमपास करणं बंद कर. आई, त्याला म्हणावं कुठेतरी नोकरी शोध. 4 पैसे कमवले ना तर त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल. साहेब, हा शेखर कोण आहे ना, तो पाहायलाच हवा. मी काय म्हणतो साहेब,
आपल्या निशात आहे ना आपल्या बंगल्यावर नेऊन ठेवलं तर? हा, नको 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 नको. त्यापेक्षा भारी आयडिया, बाईसाहेबांनाच इथं आणून ठेव. नाही 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 नाही, बाईसाहेबांनी इथं आणून ठेवलं तर निशात आहे ना आपला प्लॅन कळेल आणि आपलं सगळंच कठीण होऊन बसेल. दत्त, माणसं गोळख. उत्तम, गाडी काढ. हो साहेब, लगेच काढतो. ही दोघं काही खाऊन गेलेत की नाही देऊ जाणे. तसेच गेले असतील, नसणारच. या संपदाला किती वेळा सांगितलं जरा 10 मिनिटं लवकर उठत जा म्हणून, पण नाही. अरे सासरे गेल्यावर कसं होणार देव जाणे. शेखर, तू तरी काहीतरी खाऊन घे बघू. शेखर, शेखर, अरे असा हातपाय गाळून काय बसलायस? शेखर, माझं जरा ऐकशील? त्या फोनवरच्या बोलण्याकडे तू ठेव. किती वाईट वेळ आली ना तरी स्वतःवरचा विश्वास आणि देवावरची श्रद्धा कधी टळमळीत होऊ देऊ नकोस. बरं चल, मी निघते. मला पोळी भाजी केंद्रात वेळेत पोचायला हवं. हा चल, येते. खाऊन घे रे. चल, येतो मी. संपदा, अगं सांभाळ स्वतःला. आणि जे काही घडलं त्याला एक वाईट स्वप्न समजून विसरून जा गं. कसं विसरू दादा? ते स्वप्न नव्हतं. बाबा जेलमधून परतले नसते ना तर ही बातमी ऐकून काही वाईट वाटलं नसतं रे. पण आता प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यानंतर. संपदा, अगं तुला वाईट वाटणं साहजिक आहे ग, पण त्यांनी काय आपले बाबा परत येणार नाहीयेत. त्यापेक्षा जे घडलं ते विसरून जा आणि आयुष्याला एक नवीन सुरुवात दे. बाबांना शेवटचं भेटताही आलं नाही मला. पाहुण्यासारखे आले आणि गेले. अरे त्यांच्याशी 4 आपुलकीचे शब्दही बोलता आले नाही मला. संपदा, आता पुरे. हे बघ, तू जितका विचार करशील ना तितका जास्त तुला त्रास होईल ग. त्यापेक्षा विसर ना हे सगळं आणि जा, कॉलेजला जा. दादा, मला कॉलेज नाही अटेंड करायचंय. मला माहिती होतं संपदा, ही गोष्ट तू मनाला खूप लावून घेशील म्हणून. अगं म्हणून तर मुद्दाम तुला कॉलेजला सोडायला आलोय. आणि आणायचे माझा एक मित्रही यायचा होता आज मला भेटायला. हॅलो समीर भाई. हाय चंदू. चंदू, ही माझी बहीण संपदा. हाय, मी चंदू सुर्वे. याच कॉलेजला आहे. मी तुला ओळखतो, तूही मला ओळखत असशील. सॉरी, पण मी नाही ओळखत तुला. दादा, मी येते. हा, नीट ये ग. चला. चल. संपदा, अगं बोल ना, प्रॉब्लेम काय आहे? अगं मैत्रिणी बरोबर प्रॉब्लेम शेअर नाही केलंस तर कुणाबरोबर करशील?
संपदा, मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि प्लीज मला अवॉइड करू नकोस. तू का टाळतेस मला? सांग ना. तू चल. तू त्या चंदू सुर्वे बरोबर काय करत होतीस? संपदा, मी तुला विचारतोय, तू त्या चंदू सुर्वे बरोबर काय करत होतीस? हे बघ मंदार, हळू बोल. एवढं मोठ्याने बोलण्याची काही एक गरज नाहीये. तुला जर वाटत असेल ना मोठ्याने बोलून जर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत असेल तर तो तुझा मोठा गैरसमज आहे. ओके ओके, सॉरी. पण संपदा, मी तुझ्या काळजीपोटी बोलतोय. अगं, तो चंदू सुर्वे चांगला मुलगा नाहीये. गेली 3 वर्ष एकाच वर्गात आहे. कधीतरी कॉलेजला येतो, ते सुद्धा टपरीवर. याला खेस, त्याची छेडकाड, हाच त्याचा उद्योग असतो. अगं, मुलींच्या बाबतीत सुद्धा तो किती बदनाम आहे ना, हे सांगायची सुद्धा मला लाज वाटते. बर, ते चंदू सुर्वेचं राहू दे. तू मला सांग, तू समीरला घेऊन का आलीस कॉलेजमध्ये? मी तुझी वाट बघतोय, हे तुला माहित होतं ना? संपदा, अगं, मी तुझ्याशी बोलतोय, तू काहीच बोलत नाहीयेस. मी गप्प राहावं असं तुला जर वाटत असेल ना तर मला स्पष्टपणे सांग. मी कशाला उगाच बडबड करून माझी एनर्जी वाया हे घालवतोय? बघ मंदार, सध्या मी खूप डिस्टर्ब आहे. तुला नाही माहिती काल काय घडलं ते. अगं, मग मला सांग ना. अगं, तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळेल? हे बघ संपदा, आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त प्रॉब्लेम एखादी गोष्ट न सांगितल्यामुळे सुद्धा घडतात. तुला मला सुद्धा सांगावं असं वाटत नसेल तर मग माझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. तसं नाहीये रे मंदार. पण प्रॉब्लेम सुटण्याऐवजी तो वाढण्याची जास्त भीती वाटतेय मला. तुझा माझ्यावर विश्वास आहे? अगं, मग बोल ना. मंदार, तुला तर माहिती आहे ना माझे वडील कैदेत होते म्हणून. तुला ऐकायचं मला याचा राग काय येतो? जाणून घ्यायचंय? अरे, हा कसला आला युद्ध कैदी? हा एक खुनी आहे. एका खुनाची शिक्षा भोगणारा एक कैदी आहे. शेखर, समीर, संपदा, अरे लवकर उठा. हे बघ काय झालं. काय झालं आई? अरे, हे घर सोडून गेले. संपदा, संपदा, शांत हो, रडू नकोस. संपदा, रडू नकोस. मंदार, तू मोठ्या घरचा मुलगा आहेस रे. आई वडिलांच्या देखरेखीखाली एका सुरक्षित वातावरणात वाढलेला मुलगा आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थितीत मी वाढले. एका अतिशय मध्यमवर्गीय परिस्थितीत. खरं तर गरिबीतच म्हणायला हवं. जे काही केलं ते फक्त माझ्या आईने. मंदार, मला असं वाटतं आपलं नातं हे फक्त मैत्रीपुरतंच मर्यादित राहिलं पाहिजे. काय संपदा, काय बोलतेस काय तू? हे आपलं प्रेम आहे एकमेकांवर. मला मान्य आहे रे, पण काय संपदा? हा, पण काय? अगं, ह्या सगळ्या गोष्टी खूप क्षुल्लक आहेत. संपदा, अगं, आपल्या प्रेमात एवढी ताकद तर नक्कीच आहे की जी या गोष्टींवर सहज मात करू शकेल. आणि आता तू मला जे सांगितलंस ना, ते ऐकल्यावर माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं असं जर तुला वाटत असेल ना तर तो तुझा गैरसमज आहे. अगं वेढे, उलट मला तुझ्याविषयी असलेला आदर आणखी वाढलाय. संपदा, संपदा, रडू नकोस. शांत हो. डोळे पुस बघू आधी. तू रडताना अजिबात चांगली दिसत नाहीस. मंदार, तू मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना? संपदा, मी तुला प्रॉमिस करतो
काहीही झालं तरी मी तुझी साथ नाही सोडणार. हे बघ समीर, कोणता माल कोणाला द्यायचा आहे, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी. मी इतके दिवस यांच्याबरोबर काम करतोय, पण हे असे प्रश्न विचारण्याची मला गरजच वाटली नाही. आपल्याला फक्त पैशाशी मतलब काय, माल पोचवा पैसे घ्या, अरे बाकी चौकशा कशाला. बघ बाबा, म्हणजे तुझा जर का माझ्यावर विश्वास नसेल ना तर तसं सांग. नाही त्याचं काय ना की आजकाल कोणाचं भलं करण्यात काहीच अर्थ राहिलेला नाहीये. त्यामुळे समीर, तुला जर का विचार करायचा असेल ना तर तू तुझा वेळ घे, पण मग नंतर बाहेर बोंबलत फिरू नकोस की मला कोणी कामच देत नाही म्हणून. समीर, मला वाटतं तू राहूनच दे, तू नको हे काम करू. अरे चंदू, ऐक ना माझं. चंदू ऐक, मी काम करायला तयार आहे, पण पैसे किती मिळतील रे? 5,000 रुपये. 5,000? आपल्याला वाटतं तितकं काम सोपं नाहीये. मला वाटतं त्या पार्सलमध्ये काहीतरी महत्वाची डॉक्युमेंट्स असावीत आणि ती सुखरूप पोचवावीत, म्हणून ते आपल्याला इतके पैसे देत असावेत. नाही ते सगळं ठीक आहे रे, पण पैसे वेळेवर मिळतील ना? अरे एकदम चोख. माल पोचवायचा, पैसे घ्यायचे. बरं ठीक आहे, मी तयार आहे. चल. बघ अँथनी, तुला बोललो होतो ना, हा काम करायला तयार आहे. माल पोचतोय. आई आई आई, तू आधी बाहेर आहे. बाहेर आहे म्हटलं ना. अरे काय झालं? लवकर बाहेर आहे आधी. अरे हो हो आले. काय झालं? अरे काय झालं एवढं काय खुशीत? काय हा काय झालं? आई अरे हळू थांबळ. अरे काय म्हणतील सगळे? काय झालं सांग बघू. तूच ओळख काय झालं असेल ते. तुझ्या बॉसने तुला पुन्हा कामावर घेतले, हो ना? किती अचूक ओळखलंस ग आई. आई आई, खरंच मी आज खूप खुश आहे, खूप खुश आहे. मलाही खूप आनंद झाला रे. पाहिलंच, देवीने आपलं ऐकलं. रुक्मे, आज गोडाचा शिरा करा आणि देवीला नैवेद्य म्हणून दाखव आणि येणाऱ्या सगळ्या ग्राहकांना प्रसाद म्हणून वाढ. शेखर, तुझं सगळं चांगलंच होईल, काळजी करू नकोस. आता आई जगदंबेकडे एकच मागणं आहे, आपल्या समीरचं सगळं काही व्यवस्थित झालं ना की काळजी मिटली रे.